भरोसा नाही त्याचा एअरपोर्टची लेडी दोन शेतकरी पेरणी करता करता तार बाजूला घेत होते. 1 महिन्यापासून पोल पडलेला होता इथं. आम्ही सगळ्यांना कॉल करून थकलो. शेवटी त्या तारेमध्ये वीज प्रवाह नव्हता, पण परवा दिवशी वादळ झाल्यामुळे अचानक वीज प्रवाह त्यात उतरला आणि ते शेतकऱ्यांना माहित नव्हतं. आणि 1 महिन्यापासून एमईसीबीच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा कोणी इकडे फडकलं नाही. आज 2 निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे आणि त्याला सरासर जिम्मेदार पूर्ण हे एमईसीबी विभाग आहे. तरी त्यांच्यावर पूर्ण कठोरात कठोर कारवाई झाल्याशिवाय पूर्ण चिकलठाणा वासियातील शेतकरी या शेतकऱ्यांचा अंत्यविधी करणार नाही. हा मी सगळे महावितरणच्या भोंगळ्या कारभारामुळे 2 तरुण शेतकऱ्यांना आज प्राण गमावा लागलेला आहे. जवळपास इथं चिकलठाणा रेल्वे स्टेशनच्या समोर आमचे दहीहंडे बंधू यांचा मळा आहे. या शेतामध्ये जवळपास झालं 1.5 महिना तसं एक एमएससीबीचं पोल पडलेला आहे. वारंवार अर्ज करून सुद्धा एमएससीबी लोकांनी दुर्लक्ष केलं. जवळपास त्यातला वीज प्रवाह बंद होता. पण आज अचानक 2 शेतकरी पेरणी करत असताना त्याच्यात एक वीज प्रवाह उतरून 2 तरुण शेतकऱ्यांचा जागीच जीव गेलेला आहे. याला सर्वसर कारणीभूत महावितरणची भोंगळ कारभार व्यवस्था आहे. याच्या महावितरणच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी शेतकऱ्यांची तीव्र भावना आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचं पीएम सुद्धा होऊ देणार नाहीये आणि त्यांचा अंत्यविधी सुद्धा करणार नाहीये. जोपर्यंत महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत.